नमस्कार. मंदार सुमंगल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी मंदार खळदकर गुरुजी. वेगवेगळ्या विषयांची आपण माहिती घेत असतो. आज आपण पाहूया नवग्रहांचं कवच. पहिल्यांदा मी ते म्हणून दाखवतो आणि मग नंतर त्याचा अर्थ आणि त्याची फलश्रुती हे पण मी आपल्याला सांगेन. ओम अथ नवग्रह कवचम. शिरो मे पातु मार्तंडः कपालं रोहिणी पतिः मुखमंगारकः पातु कंठं च शशिनंदनः बुद्धिजीव सदा पातु हृदयं गुणनंदनः जठरं च शनिः पातु जिह्वां मे दितिनंदनः पादौ केतुः सदा पातु वाराः सर्वांगमेव च तिथयोष्टौ दिशाः पान्तु नक्षत्राणि वपुः सदा अंसौ राशिः सदा पातु योगश्च स्थैर्यमेव च सुचिराय सुखी पुत्री युद्धे च विजयी भवेत् रोगात् प्रमुच्यते रोगी बन्धो मुच्येत बन्धनात् श्रियं च लभते नित्यं रिष्टितस्य न जायते यः करे धारये नित्यं तस्य रिष्टिर्न जायते पठनात् कवचस्यास्य सर्वपापात् प्रमुच्यते मृतवत्सा च या नारी काकवत्सा च या भवेत् जीववत्सा पुत्रवती भवत्येव च न संशयः एतां रक्षां पठेत् यस्तु अंगं स्पृष्ट्वापि वा पठेत् अंगं स्पृष्ट्वापि वा पठेत्. इति श्री यामल तंत्रे श्री नवग्रह कवच स्तोत्रम संपूर्णम. असं हे नवग्रहांचं यामल तंत्रामधलं आलेलं कवच आहे. याचा अर्थ असा आहे की सूर्य मार्तंड माझ्या डोळ्याचं रक्षण करो, रोहिणीपती चंद्र माझ्या कपाळाचं रक्षण करो, माझ्या तोंडाचे मंगळ रक्षण करो आणि बुध माझ्या कंठाचे तर गुरु माझ्या बुद्धीचं रक्षण करो, माझ्या हृदयाचं शुक्र भृगुनंदन रक्षण करो तर माझ्या जठराचं शनी रक्षण करो, राहू माझ्या जिव्हेचं रक्षण करो तर केतू माझ्या पायांचं रक्षण करो, अष्ट दिशांकडून तर नक्षत्रे माझ्या सर्व शरीराचे रक्षण करू देत आणि अंश आणि राशी नेहमी माझे रक्षण करोत आणि करत राहोत. तर योग माझ्या स्थैर्याचे रक्षण करोत, दीर्घ आयुष्य सुख पुत्र आणि युद्धामध्ये विजय मला सदैव प्राप्त होऊ देत आणि रोगी माणूस रोगांपासून मुक्त होतो, बंदिस्त असलेल्या बंदीतून मुक्त होतो, नेहमी धन प्राप्त होते, त्याला ऋण होत नाही. जो हे कवच नेहमी हातात धारण करतो त्याला कधीही कोणतंही ऋण होत नाही. हे कवच नेहमी म्हटल्याने सर्व पापातून मुक्ती होते आणि ज्या स्त्रीची मुले जन्मतः मरत असतील, जी स्त्री काकवंध्य असेल ती या कवचानाच्या पठनाने या कवचाच्या पठनाने पुत्रवती होते यात संशय नाही. दुसऱ्यासाठी हे कवच म्हणताना त्याला स्पर्श करून म्हटलं पाहिजे. अशा रीतीने हे यामल तंत्रातील नवग्रह कवच हे पूर्ण झालं. अतिशय सुंदर छोटस हे यामल तंत्रामधलं नवग्रह कवच आहे आणि प्रत्येक ग्रहांकडनं शांती मागितलेली आहे. आणि कवच या शब्दाचा अर्थ माझ्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सर्व अवयवाचं रक्षण एक एक ग्रहांकडनं, अनेक राशींकडनं, नक्षत्रांकडनं, योगांकडनं सदैव होऊ देत, मला युद्धामध्ये जय मिळू देत आणि उत्तम संतान प्राप्ती होऊ देत. अशा पद्धतीने हे कवचामध्ये सगळं मागितलेलं आहे. जरूर आपण उपासनेमध्ये नवग्रहांच्या कृपेसाठी या कवचाचा वापर करा. आपल्याला निश्चितच याचा फायदा होईल. आपल्या स्क्रीनवर हे कवच मी म्हणत असताना आपल्याला दिसेल. जरूर ते पठण करा. नवग्रह भगवान की जय.